मनाविरुद्ध झालेलं लग्न. स्वरा, मुलगा आणि त्याचं घराणं खूप चांगलं आहे. आम्ही होकार दिला आहे, माधवांनी शांतपणे सांगितलं. स्वराच्या हातातला चहाचा कप थरथरला. पण बाबा, मला अजून लग्नच करायचं नाही. तुझ्या भल्यासाठीच निर्णय घेतला आहे. माझं भलं? माझ्याशी न बोलता? घरभर शांतता पसरली. त्या रात्री स्वरा खूप रडली. तिची स्वप्न होती, पुढचं शिक्षण, स्वतःच्या पायावर उभं राहणं, जग पाहणं. पण एका निर्णयाने सगळंच बदललं. लग्नाच्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर नवरीचा मेकअप होता, पण डोळ्यात आनंद नव्हता. समीरने तिच्याकडे पाहिलं. त्यालाही जाणवत होतं, ही मुलगी मनापासून इथे नाही. सगळे फोटो काढत होते, पण दोघांच्या मनात मात्र वेगवेगळं वादळ होतं. सासरी पोहोचल्यावर सगळ्यांनी तिचं स्वागत केलं. आजी म्हणाल्या, हस ग, घरात लक्ष्मी आली आहे. स्वराने ओठांवर जबरदस्तीचं हसू आणलं. रात्री पहिल्यांदा दोघं एकटे होते. स्वरा सरळ म्हणाली, मला हे लग्न मान्य नव्हतं. समीर काही क्षण शांत राहिला. मला माहिती आहे. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तुझ्या डोळ्यांनी मला सगळं सांगितलं होतं. मग लग्नाला होकार का दिलास? समीर हसला. कारण मलाही आईबाबांचा हट्ट मोडता आला नाही. दोघंही काही क्षण शांत राहिले, पण शांततेत पहिल्यांदाच त्यांच्यात एक साम्य निर्माण झालं. दुसऱ्या दिवसापासून स्वरा घरकाम करायची, पण मन कुठेच लागत नव्हतं. तिला सतत वाटायचं, हे माझं आयुष्य नाही. ती कमी बोलायची, एकटी बसायची, रात्री उशी भिजेपर्यंत रडायची. एक दिवस तिला एका कॉलेजचा फॉर्म मोबाईलवर दिसला. ती भरत होती. तेवढ्यात समीर आला. काय करतेस? स्वरा घाबरली. काही नाही. समीरने मोबाईल पाहिला. क्षणभर काहीच बोलला नाही. ती मनात म्हणाली, आता नक्की ओरडतील. पण समीर म्हणाला, फॉर्म पूर्ण कर. स्वरा अवाक झाली. म्हणजे? तुला शिकायचं आहे ना? पण घरचे? त्यांना मी समजवेन. त्या दिवसानंतर पहिल्यांदाच स्वराला वाटलं, हा माणूस वेगळा आहे. काही दिवसांनी समीरने सगळ्यांसमोर सांगितलं, स्वरा पुढचं शिक्षण पूर्ण करणार आहे. माधव सासरे म्हणाले, लग्नानंतर आता शिक्षण? समीर शांतपणे म्हणाला, स्वप्नांना लग्नानंतर बंदी नसते. आजी हसल्या. बरोबर बोललास. हळूहळू सगळ्यांनी होकार दिला. स्वराचं कॉलेज सुरू झालं. ती पुन्हा हसायला लागली. आत्मविश्वास परत येऊ लागला. समीर रोज तिची वाट पाहायचा, नोट्स प्रिंट करून आणायचा, परीक्षेच्या दिवशी शुभेच्छा द्यायचा. पण दोघांमध्ये अजूनही नवरा बायकोसारखं नातं नव्हतं. फक्त दोघं चांगले मित्र. एक दिवस मीराचा फोन आला. स्वरा, तू आनंदी आहेस का? स्वरा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाले, माहितीये, मी या लग्नाचा खूप तिरस्कार केला होता. आणि आता मला या माणसाचा आदर वाटतो. महिने सरत गेले. एका दिवशी कॉलेजमधून परतताना स्वराचा अपघात झाला. समीरला फोन आला. तो सगळं काम सोडून धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टर म्हणाले, जास्त दुखापत नाही, पण काळजी घ्या. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने स्वराचा हात धरला. पहिल्यांदाच. त्याच्या चेहऱ्यावरचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. स्वरा जागी झाली. तिने त्याला रडताना पाहिलं. ती हलकेच म्हणाली, मी ठीक आहे. समीर म्हणाला, तू नसशील तर मी ठीक राहणार नाही. त्या एका वाक्याने स्वराच्या मनात काहीतरी बदललं. तिला जाणवलं, प्रेम मोठमोठ्या शब्दात नसतं. ते काळजीत असतं, प्रतीक्षेत असतं, त्यागात असतं. काही महिन्यांनी स्वराने शिक्षण पूर्ण केलं. तिला चांगली नोकरी मिळाली. पहिला पगार हातात आला. ती थेट समीरकडे गेली. एक छोटंसं घड्याळ त्याच्या हातात ठेवत म्हणाली, हे तुमच्यासाठी. कशासाठी? माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवल्याबद्दल. समीर हसला. तुझी स्वप्न तुझीच होती. मी फक्त सोबत चाललो. त्या रात्री स्वराने स्वतःहून समीरचा हात हातात घेतला. एक विचारू? विचार. जर त्या दिवशी मी कायमची नाही म्हणाले असते तर? समीर हसला. मी तुझा निर्णय मान्य केला असता. का? कारण प्रेमात जबरदस्ती नसते. स्वराच्या डोळ्यात अश्रू आले. आणि आज? ती हलक्या आवाजात म्हणाली, आज मी मनापासून तुमची पत्नी व्हायचं ठरवलं आहे. समीर काही बोलला नाही. फक्त तिचा हात घट्ट धरून ठेवला. 2 वर्षांनी त्याच घरात पुन्हा आनंदाचं वातावरण होतं. स्वरा आणि समीर त्यांच्या छोट्या मुलीसोबत खेळत होते. आजी हसत म्हणाल्या, पहिल्या दिवशी दोघेही इतके शांत होते आणि आज घरात सर्वात जास्त आवाज तुमचाच आहे. सगळे हसले. स्वराने समीरकडे पाहिलं. मला वाटायचं मनाविरुद्ध झालेलं लग्न म्हणजे आयुष्य संपलं. पण खरं तर वाईट लग्न आयुष्य संपवतं, मनाविरुद्ध झालेलं लग्न नाही. जर दोघेही एकमेकांचा आदर करत असतील, एकमेकांच्या स्वप्नांना साथ देत असतील, तर प्रेमाला जन्म घ्यायला वेळ लागतो, पण ते जन्माला नक्की येतं.
समीरने तिच्या खांद्यावर हात ठेवला. सूर्य मावळत होता, पण त्यांच्या आयुष्यातील खरी पहाट आता सुरू झाली होती. बोध. लग्न फक्त दोन व्यक्तींचं नातं नसतं. ते विश्वास, आदर आणि एकमेकांच्या स्वप्नांना दिलेल्या साथीतून फुलतं. जबरदस्तीने संसार सुरू होऊ शकतो, पण तो टिकतो फक्त समजूतदारपणा, संयम आणि प्रेमामुळे. तुमचं लग्न मनाविरुद्ध झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच मनाला स्पर्श करणारी मराठी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.